तयार आहात का मंडळी? हे काय यार, हे तुम्ही वापरतात ना YouTube माहिती यूट्यूब. Congratulations for silver button. थँक्यू. वा, प्ले. पहा. अशीच उत्तर प्रदेश. खूप अभिनंदन प्राची आणि सीओ. You will remember your first सबस्क्रायबर्स और or your 1000 subscribers. आता बस आजी मोठे आहे ते. तर आजच्या भागात ह्याच्याबद्दल बोलणार आहोत आपण. 2024 मध्ये युट्यूब चॅनल कसं चालू करायचं अशा वगैरे मुद्द्यांवर पण बोलणार आहोत, कारण बरेच चांगले प्रश्न आम्हाला विचारले गेले. तर बेसिकली तुमचे प्रश्न आमच्या जर्नीबद्दलचे, हे कसं आलं ह्याच्याबद्दलचे, आणि तुम्हाला जर का काही चालू करायचं असेल कॉन्टेंट क्रिएशनमध्ये, इस्पेशली पॉडकास्ट किंवा यूट्यूब चॅनल, तर त्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहेत थोड्याफार गोष्टी जे काय आहे ते मी तुमच्यावर शेअर करणार आहोत. एवढं बोलून चालू करूया आजचा भाग. त्याच्या आधी पटकन ड्रिल करायचं आहे. तुम्ही जर वायफळला सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही हा पहिला 1 लाखाचा भाग नसाल तर काही हरकत नाही, 2 लाखाचा भाग तुम्ही होऊ शकता. तर लगेच जा आणि सबस्क्राईब करा. आणि बऱ्याच लोकांना आपले जे एपिसोड्स येतात ते कळत नाही आहे, तर त्याच्यासाठी नोटिफिकेशन्ससाठी बेल आयकॉन पण दाबून टाका. आणि वायफळ नोंदी नावाचं वायफळचं आपलं व्हॉट्सॲप चॅनल आहे, तिकडे जाऊन ते पण जॉईन करा. कारण मी बऱ्याच लोकांना आम्ही आजकाल भेटतो ते म्हणतात आम्हाला हे मधले भाग आलेले माहीतच नाही आहे. जसं तुला आठवत असेल आपल्या लाईव्ह भागात बऱ्याच लोकांनी आपल्याला सांगितलं. तर त्याच्यासाठी पण चॅनलला जॉईन करा. आणि काहीतरी असतं आपलं एक पत्रव्यवहार. यस. तर पत्रव्यवहाराचा भाग तुम्ही झाला नसाल तर तेही मंडळ खूप वाढत चाललं आहे. त्यांनाही असे स्पेशल इन्साईट्स त्यांच्या इनबॉक्समध्ये येतात ईमेल स्वरूपात मराठीतून. तर त्याचाही भाग नसाल तर आता पटकन जाणे तेही जॉईन करा. सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेल्या आहेत. एवढं बोलून चालू करूया आजचा भाग. लेट्स गो. तर ही जर्नी जी आहे, बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की कधी चालू केली, का चालू केली, ह्याच्याबद्दल आपला ऑलरेडी एक मस्त प्रश्नोत्तरांचा भाग झालेला आहे माझा आणि प्राचीचा. आय थिंक डिसेंबरमध्ये आपण तो टाकला होता. तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये इथे टाकतो आहोत. तर तिकडे जाऊन तुम्ही तो पाहू शकता. त्याच्यात बेसिक पहिले काही प्रश्न असतील तेही बरेचसे आपले अड्रेस झालेले आहेत. पण तरीही जर्नी जी सांगायची झाली, बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. आकाश आईज जो नावाचा एक कॉन्टेंट क्रिएटर आहे, त्यांनीही एक प्रश्न विचारला. आय थिंक प्राची पटकन तू मला तो सांगशील का काय आहे? येस. तुम्हाला इतक्या सेल्फलेसली कॉन्टेंट बनवण्याची प्रेरणा कुठून मिळते? तर मी त्याला नंतर विचारलं अजून थोडं एलॅबरेट करायला की नक्की सेल्फलेसली म्हणजे कोणत्या मुद्द्यावर बोलतोयस तो. आणि मग त्याने सांगितलं की तो द फन इंडियन गाय म्हणजे 2017च्या मे महिन्यापासून जे चॅनल चालू केलेलं इंग्लिश चॅनल, ज्याच्यावर आहेत 250 व्हिडिओ लाईव्ह आत्ता, काही अनलिस्टेड आहेत, तर तिथपासनं तो फॉलो करतोय. आणि त्यांनी ती जर्नी पाहिली जिकडे सुरुवातीला एवढे सलग 5 वर्ष व्हिडिओज मी टाकत होतो आणि त्याला एवढे व्ह्यूज नव्हते, आणि तरीही तुम्ही कसं कंटिन्यू करता हे तो विचारत होता. मोटिवेशन कुठनं येतं असा त्याचा प्रश्न होता. बऱ्याच लोकांचे प्रश्न ह्या धर्तीवर पण आहेत की कसं चालू करायचं वगैरे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की व्हिडिओज बनवायला जेव्हा मी सुरुवात केली होती सुरुवातीला 2017 साली, आणि आय थिंक तू कधीपासून फोटो व्हिडिओ करतेस? 15-16 आसपास. 15-16. तर ऑलमोस्ट आता त्याला पण 7-8 ऑलमोस्ट 9-10 वर्ष झालेत. तर माझी जर्नी जी यूट्यूबची चालू झाली होती माझी तेव्हा 2017मध्ये, ती खूपच म्हणजे लेट्स फिगर आउट कसं करतात, कशा व्हिडिओ बनवतात, एडिट कशा करतात, शूट कशा करतात. तेव्हा मी ॲक्च्युली युरोपमध्ये शिकायला गेलेलो. तर मी तिकडे ट्रॅव्हल व्लॉग कसा बनवता येईल, कॅमेरासमोर बोलायचं कसं, लोकांसमोर पब्लिकली रस्त्यावर व्लॉग कसे बनवायचे, हे असे बरेच काय काय त्याच्यात मुद्दे होते. आणि व्ह्यूजपेक्षा किंवा काउंट्सपेक्षा त्यावेळी तरी हे कसं करता येईल आणि ते बनल्यानंतर ते पाहिल्यानंतर तर त्याच्यातला आनंद. मीच किती वेळा माझ्या स्वतःच्या व्हिडिओज बघत बसायचो, अजूनही काय वेळा बघतो. नार्सिसिझम नाही येते, एवढ्या सगळे एफर्ट्स, वेगवेगळे फुटेज आणि ते सगळं एकत्र करून, एकत्र त्याचं म्युझिक टाकून, साऊंड ट्रॅक्स, व्हॉइस ओव्हर्स, हे सगळं करून जे काय तो एक व्हिडिओ बनते, ती बघण्यात जो आनंद मिळायचा किंवा जो मिळतो तो खूपच छान होता आणि तो खूप महत्त्वाचा होता. आणि ह्या प्रोसेसमध्ये हे सगळं शिकायला मिळालं जे मी आधी नव्हतो करत. म्हणजे पहिले व्लॉग्स तर मी माझ्या आयफोनवर, अगदी त्याच्या iPhone 5 होता माझ्याकडे जेव्हा iPhone 8 ऑलरेडी मार्केटमध्ये होता, आणि त्याच्यात 5मध्ये माझ्या कॅमेरावर खूप धूळ होती, तरी पण तो कॅमेरा मोबाईल घेऊन गेलो मी, पॅरिसमध्ये पहिला व्लॉग शूट केला. तर असं करत करत गेलो आणि
आय थिंक तेव्हापासूनच अशी चटक लागली की क्रिएशन प्रोसेसबद्दल खूपच आकर्षण आहे आणि ते करण्याबद्दल खूप अशा आयडियाज ज्या डोक्यात येतात त्या सत्यात उतरवण्यासाठी खूप उतावीळ असतो मी. तर ते एक झालं. आणि दुसरी एक गोष्ट झाली की वर्षानुवर्ष एवढ्या व्हिडिओज बनवून पण खूप सारे व्ह्यूज आले नाहीत. आणि असे बरेच चॅनल्स असतात ज्यांची सुरुवात अशी होते किंवा असे बरेच लोक आहेत अजून पण जे त्या फेजमध्ये आहेत की ज्यांचं अजून क्लिक झालेलं नाही आहे. त्यामुळे एक सवय काय लागली, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन झालं नाही. म्हणजे आज व्हिडिओ टाकली, उद्या 1000 व्ह्यूज आले, 1,00,000 व्ह्यूज आले, त्या गोष्टी झाल्याच नाहीत 5 वर्ष व्हिडिओज बनवून आठवड्याला प्रत्येक. त्यामुळे ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट चांगल्या रीतीने असा झाला की प्रोसेसकडे बघण्याची आणि त्याच्यातनं आनंद मिळण्याकडे जास्त फोकस राहत राहिला आणि ते आवडायला लागलं. आणि जर का ते आवडायचं थांबलं असतं तर व्हिडिओज बनवायच्या थांबलो असतो आणि त्यामुळे दुसरं काहीतरी करायला लागलो असतो नॅचरली. पण ते झालं नाही आणि त्यामुळे आय स्टक अराउंड. आणि 2023 म्हणजे आधीपासून मी आणि प्राची एकत्र काम करतो, पण वायफळच्या निमित्ताने प्राचीला पण ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला एकत्र काम करायला सुरुवात करता आली आणि मग ते शूट करता आलं. त्यामुळे आजही जेव्हा चांगले व्ह्यूज मिळतात तेव्हा खूप आनंद होतोच. पण ज्याच्यामुळे हे 5 वर्ष 5-6 वर्ष मी करत आलो आहे ते त्या नंबरवर डिपेंडंट नव्हतं, म्हणून आज व्यवस्थितरित्या आय थिंक क्रिएशन प्रोसेसकडे किंवा आयडियाजकडे बघता येते. त्यामुळे आय थिंक हे सेल्फलेसली जे म्हणाला आकाश आणि सुरुवात कशी करा वगैरे जे प्रश्न होते हे खूप खूप चांगले आहेत. कारण की हे सातत्याने केल्यामुळे तुम्हाला कळतं की तुम्हाला आवडतं आहे का. ते एक एक्सपिरियन्स पण मिळतं आपल्याला, अनुभव. ट्रू. आणि तर आहे ते बेसिकली. आणि जर का तुम्हाला 2024मध्ये आत्ता काहीतरी चालू करायचं आहे, इट्स नेवर टू लेट. म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स असतं ना, यू आर ऑलवेज लेट, तसं ह्याच्यात पण वाटू शकतं. पण जग पुढे जात राहणार आहे, टेक्नॉलॉजी पुढे जात राहणार आहेत, स्टोरी टेलिंगच्या स्टाईल्स बदलत राहणार आहेत, तुम्हाला तुमचं काहीतरी सापडत राहणार आहे. आणि तुम्हाला जर का ते सापडवायचं असेल किंवा तुम्हाला ते सापडलं पाहिजे असं वाटत असेल, त्याच्यासाठी आपल्याला एक्सप्लोअर करत राहायला लागतं, त्यासाठी गोष्टी बनवायला लागतात. तर बनवायला जस्ट सुरुवात करा आणि टाकत राहा. क्वालिटी ऑटोमॅटिक हळूहळू चालू होईल इन्क्रीज व्हायला. तुम्हाला काहीतरी सापडेल. ती जी मोमेंट असते ना, जेव्हा आता आम्ही लाईव्ह सुद्धा केलं आता 2 आठवड्यापूर्वी, जेव्हा 10-15 लोक आली, लिमिटेड ठेवलं होतं आम्ही पहिल्यांदाच करत होतो म्हणून, पण ते समोर बसले, प्राची शूट करत होती, अतुल पण शूट करत होता आणि आम्ही गोष्ट सांगत होतो आणि लोक ऐकत होती, हसत होती. ते जे असं ते मिळालं ना त्याच्यातनं, कारण की हे सगळे वायफळ बघत होते आणि बाकीच्या कथाकथन बघत होते म्हणून ते आले होते. तर ते सापडतं, ते खूप खूप ब्युटिफुल असतं. तर सुरुवात करायची असेल तर बिंदास सुरुवात करा. जास्त नंबर्सकडे बघत बसू नका. क्वालिटी कशी इन्क्रीज होते तुमची कॉन्टेंटची आणि प्रोडक्शनची, त्याच्यावर लक्ष द्या. आणि महागडं काय घ्यायची आधी काही गरज नाही आहे. तर आता प्राची पटापट मला प्रश्न विचारेल आपल्याला आणि त्याची उत्तरं द्यायचं आम्ही पटापट प्रयत्न करू आणि पुढे जात राहू या भागात. जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स कमी वेळेत कसे काय? 2017 पासून 2024 झालेला आहे. 7 वर्ष झालेत. 7 वर्षानंतर 1,00,000 सबस्क्रायबर झालेत. हा पर्स्पेक्टिव्हने पाहिलं तर बऱ्यापैकी योग्य वेळ लागलेला आहे. वायफळ 1-1.25 वर्षात 1,00,000पर्यंत पोचलं. पण कमीत कमी वेळ नाही येतो ॲक्च्युली. 2017 माझ्यासाठी, 2015 हिच्यासाठी तिथपासनं आम्ही गोष्टी बनवतोय. तर तेव्हा जाऊन हा एक प्रोजेक्ट आमचा प्रॉडक्ट मार्केट फिट झाला आहे. त्यामुळे वेळ लागतो आणि वेळ कसा लागतो आणि कशावर लागतो तेही आहे. त्यामुळे असं नाही आहे की 7-8 वर्षच लागतात दरवेळी. काही काही लोकांना कमी वेळात पण होतं, पण त्याचा आयुष्याचा अनुभव पण त्याच्यात काही काळ मायने राखतो आणि काही काळ टेक्नॉलॉजी पण साथ देते. नवीन ट्रेंड येतो, नवीन प्लॅटफॉर्म येतो, नवीन त्याच्यावर एक फीचर येतं आणि त्याच्यावर तुम्ही जर अर्ली मूव्हर असाल तर त्याचंही काही काळ ॲडव्हान्टेज मिळू शकतं. तर करत राहा. काही सांगू शकत नाही कोणाची जर्नी कशी असेल. इथेपर्यंतचा प्रवास इतक्या लवकर होईल असं वाटला होता का? आणि नेमका काय वाटलं दोघांना हे मिळाल्यावर? आय थिंक आत्ताच आपण बोललो की प्रवास तेवढा आत्ताच झटकीपट नाही आहे. पण जेव्हा गोष्टी म्हणजे म्हटलं ना मी 4-5 वर्ष बनवतोय, कोण पाहत नाही आहे. म्हणजे फार कमी लोक पाहत आहेत, 100-50 असं. आणि अचानक एवढी लोकं बघायला लागली, लोकांना आवडायला लागलं. हे बघूनच मला थोडं शॉकिंग, मला तरी आश्चर्यचकित झालो होतो मी, कारण मला त्याची सवय नव्हती. तर फार फार छान वाटते आत्ता. आणि अजून काय नवीन बऱ्याच आयडियाज डोक्यात आहेत, बऱ्याच गोष्टी ब्रू होत आहेत, बऱ्याच गोष्टी आम्ही ऑलरेडी त्याच्यावर काम करतोय. तर ते सगळं आता ह्या सुंदर आपलं जे मंडळ झालं 1,00,000पेक्षा जास्त होतं त्यांच्यासमोर आणण्यासाठी आता आम्ही सज्ज होत. त्यामुळे हे एक सॉलिड ग्राउंड बनवायचं होतं, जे बनलंय. आणि आता अजून एक्सपेरिमेंटेशन होणार आहे आणि त्याच्यातनं नवीन नवीन गोष्टी ज्या आम्हालाही माहीत नाही आहेत त्या बाहेर येणार आहेत. पण मला प्राचीकडनं ऐकायला आवडेल तिच्यासाठी तिला कसं वाटलं हे आम्ही करतोय गेले 1.5 वर्ष ना आता. आणि हे मी असं बोलणार होती की फाउंडेशनचा एक स्लॅब टाकलाय, आता दुसरा
वर आमचा दुसरा स्लॅबचा काम चालू आहे. नाहीच, पण तुझी रिॲक्शन कशी होती सिल्वर बटनपर्यंत पोचलो वगैरे? कारण ह्या गोष्टी ना मी खूप लोकांचे युट्यूब व्हिडिओज पूर्वी पाहायचो ना, असं फॅसिनेशन असायचं मला सिल्वर बटन वगैरे. कारण तेव्हा मी मिलानमध्ये असताना मी 200 सबस्क्रायबर झालेले तेव्हा मी स्वतः एक बटन प्रिंट करून फ्रेम करून स्वतःला दिलं होतं आणि त्याचा व्लॉग पण बनवला होता. तर तेव्हा ते खूपच फॅसिनेटिंग होतं. आणि आता कट्टू आता आपण इथे होत, पण तुझ्यासाठी ते वेगळं आहे. तर तुला कसं वाटलं हे सगळं होताना, जेव्हा तो नंबर आपण हिट केला किंवा हे आलं आपल्याकडे वगैरे? असं मला आता एक फ्लॅशबॅक होतोय आणि ते असं पटकन मला टाइम लॅप्स इश फ्लॅशबॅक होतोय की पटकन आपण कसं स्टार्ट केलेलं दापोलीमध्ये आणि नंतर कसं गेस्ट येत गेले आणि सुयोग त्याचा कथाकथन लिहत असतो आणि त्याचा प्रोसेस, आणि तो प्रोसेस खूप स्लो असतो. आणि म्हणजे कॉन्ट्रीब्युशन दोघांचा मिळून असतं, पण ते कारण ते सुयोगचा एक विजन होता की हां मला असं करायचं आहे. तर आणि मला पण ते आवडलं ऐकून की त्याला ते करायचं होतं. आणि कारण मला पण असं सुयोग बोलला जसं की प्रोसेस आवडतात बघायला लोकांचं पण, आणि असं स्वतःचं पण प्रोसेस ते बघायला आवडतं की ओके कुठून स्टार्ट केलं आणि कुठे पोचलं आहे आता. तर ते पण एक असं आवडतं, एक ती आवडच आहे प्रोसेसची. मीही खूप बोलते की प्रोसेस, पण तेच मेनली आहे की ते बघायला आवडलं आहे. आणि म्हणजे चांगलं आहे, खूप खूप चांगलं आहे. आता जास्त करायचं आहे आणि आता हे ऑडियन्स खूप सपोर्ट पण करत आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण कळतं की ओ वाव ओके दिस इज वर्किंग आणि हे चांगलं चाललं आहे आणि आपल्याला हे कंटिन्यू करायचं आहे. तर मला तसं वाटतंय, ओव्हरवेल्मिंग पण आणि खुश पण आणि चांगलं पण. 7 करोड चांगलं उत्तर दिलेलं आहे. जसं विजन म्हणजे आयडियाचं सीड असतं की बियाणं ते आलं होतं, पण तेवढीच प्राचीची साथ मिळाली. कारण हे मल्टी कॅमेरा सेटअप्स जे आधी मी करायचो तेव्हा मी असं शूट करायचो, मग उठून जाऊन बघायचो झालंय का. बरेचदा असंही झालं मी अख्ख्या पॉडकास्ट माझ्या इंग्लिश शूट केलं आणि नंतर कळलं कॅमेराच बंद झाला होता. तसं बरंच काय काय झालं. तर टेक्निकली सुद्धा प्राची आल्यामुळे किंवा प्राचीबरोबर हा प्रोजेक्ट चालू केल्यामुळे ते खूप सॉर्ट झालं. कारण मग कॅमेराचं टेन्शन माझ्या डोक्यावर नव्हतं. तिचं जे स्किल्स आहेत ते तिने पूर्णपणे लावून वेगवेगळे अँगल्स आणि सेटअप्समध्ये खूपच फार मदत झाली. आणि त्याच्या पुढे जाऊन कथाकथन जे आहे, प्रत्येक गोष्टीची पहिली जी ट्रायल रन असते ते तिच्यासमोर होते. बरेचदा एपिसोड आम्ही दोघं शूट करतो, म्हणजे ते दोघंच करायचो. आत्ताच फक्त लाईव्ह चालू झालं आहे एक एपिसोड पूर्वी. पण त्याच्यामुळे ती तिकडे असते, तिचा इनपुट घेणं आणि तिच्या मग काय 1-2 आयडियाज येतात आणि किंवा ती सांगते की असं सांगितलं तर ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे वातावरण जसं म्हटलं आम्ही गेस्टसाठी तयार करतो तसं आम्हाला घरात सुद्धा तयार करायला लागतं सो दॅट की आम्ही हे सगळं बनवू. नाहीतर तेही डिफिकल्ट आहे कारण आम्ही कुठे जात नाही, इथेच संसारातच घरगुती सगळं आपलं चाललेलं असतं. आमचे प्रेक्षक, आमची सामग्री, सामान, आमचे सगळे प्रेक्षक आहेत इथे बसतात, ते खोटं झाड वगैरे. आणि त्यामुळे ते आहे. आणि आय थिंक अनुजला पण मला एक क्रेडिट द्यायचं आहे कारण कथाकथनामध्ये त्याचाही खूप पुश आहे. कारण त्यांनी खूप आपल्याला सपोर्ट केला आहे. आता पहिला जो लाईव्ह भाग झाला आमचा, आता काही प्रश्न आले तिकडे, कन्सॉलिडेट करतोय, पण काही लोकांनी प्रश्न विचारले भेटता येईल का तुम्हाला वगैरे. तर लाईव्ह आम्ही ॲक्ट चालू केला आहे, श्री गणेशा केला आहे 2 आठवड्यापूर्वी, जिकडे आम्ही लोकांना बोलवतो, म्हणजे तुम्ही यायचं आहे, बसायचं आहे समोर, आम्ही कथाकथन करतो. ते शूटसुद्धा होतं काही वेळा, ज्याचे एपिसोडसुद्धा येतील वायफळवर कथाकथनाचे लाईव्हचे. तर तो फॉर्मॅट आता चालू झाला आहे. लक्ष ठेवा इंस्टाग्राम स्टोरीजवर आमच्या, कारण खूपच लिमिटेड सीट्सचा आम्ही ओपन करत असतो आणि करणार आहोत आत्तापासनं. तर त्याच्यावर लक्ष ठेवा. 2 मुद्दे असणार आहेत, एक तर कथाकथन लाईव्ह आणि दुसरा आहे एक आमचा वायफळचा एक स्पेशल गोष्ट आहे. तर ह्याच्यासाठी लक्ष ठेवा. त्याच्या तिकीट लिंक्स वगैरे जे काय असेल तुमच्या इथे येणार असू तर त्या पटापट टाकू, पटापट या तिकडे भेटू आणि लाईव्ह करू. तर अनुजला थँक्यू म्हणत होतो कारण अनुज आणि प्राचीमुळे मला खूपच दुजोरा मिळाला ते करण्यासाठी आणि खूप चांगला अनुभव होता. आणि स्टोरीज मला ह्यांच्यासमोर टेस्ट करता आल्या, ह्यांचे इनपुट्स घेऊन बदलता आलं, कारण ओपन माईक आपण करत नाही आहोत, डायरेक्ट येऊन थेट गोष्टी सांगतोय. तर तेही आहेच. इथून कट्टू पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. तुम्ही ज्याचा इंटरव्ह्यू घेता त्याला आपलेसे करून त्याच्याशी बोलता, कसे जमते हे? आता हा सिमिलर प्रश्न ना अजून बऱ्याच लोकांनी विचारलाय की
तेवढं कम्फर्टेबल गेस्ट कसे होतात आणि तशा प्रकारच्या गप्पा कशा मारल्या जातात ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या भागांमधनं मी बोलत आलोच आहोत. पण आम्ही वातावरण निर्मिती करतो, कम्फर्ट लेवल एक क्रिएट करतो पाहुण्यांसाठी. बऱ्याच लोकांना, आय थिंक 80% लोकांना आम्ही पहिल्यांदा इथे ते येतात वायफळच्या शूटला तेव्हा आम्ही भेटलेलो असतो. तर ते कम्फर्ट लेवल तयार करण्यासाठी तेच वातावरण तयार करतो, त्यांना कम्फर्टेबल करतो व्यवस्थित. जसे आपण एका मित्रमैत्रिणीशी बोलू किंवा एका नवीन व्यक्तीशी बोलू तसं व्यवस्थित गप्पा मारतो आम्ही. आणि इकडेच आम्ही भेटतो त्यांना फर्स्ट टाइम. आणि जर तुम्ही पण ह्या चॅनलवर नवीन आहात तर तुम्हाला इथूनच सुरुवात करतो आम्ही तुमच्यावर. तर पहिलं कॉन्व्हर्सेशन इथे होतं आणि मग आम्ही तिकडे त्या सोफ्यावर जाऊन एपिसोड शूट करतो. तर ते कॉन्व्हर्सेशन करणं एक महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे हे मी बरेचदा सांगत असतो की आयुष्याबद्दल आणि आयुष्यात होणाऱ्या घडामोडींबद्दल आणि आयुष्याकडे आपण कसे बघतो ह्याच्याबद्दल खूप फॅसिनेशन आहे आम्हाला. त्यामुळे प्रत्येकाचं बॉडी ऑफ वर्क मोठं असतं, पण माणूस म्हणून प्रत्येक व्यक्ती आय थिंक साधी असते. बरेच त्याला आपण फिल्टर्स लावतो, वेगवेगळे पॅनल्स लावतो, आपण जिकडे जातो त्याप्रमाणे आपण वेशभूषा करून बऱ्याच गोष्टी करतो. पण ऑन ह्युमन बेसिस एकदम प्राथमिक पातळीवर सगळी लोकं खूप साधी असतात. तर त्या साध्या माणसाशी बोलायला आम्हाला आवडतं. तर जेवढं ते तिथे जाता येईल तिथपर्यंत पोचता येईल त्याचा आमचा प्रयत्न असतो. नाहीतर आपण मग त्या बाहेरचे जे कांद्याचं एकदा उदाहरण दिलेलं, बाहेरच्याच कवचावर राहू, ते सोलून आपल्याला आत जायचं असतं. तर माणूस टू माणूस पातळीवर बोलणं हे कोणालाही आवडतं, कोणालाही कनेक्ट करून जातं. आणि ह्याच्यात खूप वर्षांचा अनुभव पण आहे लोकांशी बोलण्याचा. इंटरव्ह्यू सारखं नाही, पण देशी विदेशी फिरून एवढ्या लोकांशी बोललोय, भारतात बोललोय, वेगवेगळ्या इव्हेंट्सना जाऊन बोललोय. आणि मी थोडा आउटवर्ड किंवा आउटवर्ड नाही, काय म्हणतात, मुखदुर्बळ नाहीये मी, आउट गोईंग आहे, इंट्रोवर्ट नाहीये, एक्स्ट्रोवर्ट आहे. त्यामुळे आउट्रोवर्ट, त्यामुळे बोलणं खूप सोपं जातं. प्राचीचं पण तसंच आहे. प्राची जरी तुम्हाला एपिसोडवर गप्पा मारताना दिसली नसली तरी आम्ही बऱ्याच इथे गप्पा मारतो. तर आय थिंक तुझं पण तेच आहे. आय थिंक आउट्रो आहे. मी आउट्रो आहे. आउट्रो वर्ड. तर एक्स्ट्रोवर्ड आहे. प्लीज, हे शब्द बरोबर नाही. आउट्रो वर्ड एक्स्ट्रोवर्ट आहे. पण याचा अर्थ असा नाही की सगळीकडे जाऊन खूप बडबड करतो आम्ही. खूप शांतपणे पहिले बघायला लागतं काय कम्फर्ट लेवल आहे आणि मग ते हळूहळू. म्हणजे असं नाही की कोणी पण पाहुणे येणार आणि आई बाबा सांगणार की चला गाऊन दाखवा की डान्स करून दाखवा, तसं नाही करत आम्ही. माझ्या बाबतीत मी स्वतःच करायचो, सांगायला लागायचं मी तबला आणलाय वाजवून दाखवणार. ओ येस. पुढचा प्रश्न आहे की सतत अभिनेते का, त्यापेक्षा लेखक, मास्टर शेफ, व्यवसायक आदी बोलवा. चांगला प्रश्न आहे. बरेचदा आम्हाला इनबॉक्समध्ये येतो, कॉमेंट सेक्शनमध्ये हा प्रश्न येतो, म्हणून आम्ही इथे घेतला येतो. तुम्ही जर बघितलं आत्ता आपले गेस्ट जे आहेत त्यांच्या बॅकग्राऊंड्स बघितल्या तर काय होतं, जे अभिनेते आहेत किंवा जे खरंच खूपच प्रसिद्ध आहेत त्यांचे चेहरे आपल्या सगळ्यांना माहिती असतात. ते थंबनेलवर आले तर आपण ते बघण्याचे चान्सेस जास्त असतात आणि किंबहुना ते जास्त बघितले जातात एपिसोड. त्यामुळे यूट्यूब काय म्हणतं, जर का एखादी फेमस व्यक्ती ह्याच्यावर आली आणि ही जर का बरेच लोक बघत असतील तर ते सगळ्यांच्या न्यूज फीडवर दिसतं. त्याच्यामुळे काय होतं, बघणाऱ्याला असं वाटू शकतं की ह्या चॅनलवर फक्त हेच होतंय. तर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की अजून क्षेत्रांमध्ये काय होतंय तर यूट्यूबवर जा किंवा जिथे स्पॉटिफायवर जा आणि बाकीचे एपिसोड एकदा स्क्रोल करा. त्याच्यामध्ये आता रिसेंट एपिसोड फिटनेस टॉक्स विथ प्रणीत, फिटनेसबद्दल होता. एव्हिल रॅपर आहे त्याच्याबद्दल झाला एक भाग. त्याच्या आधी आपण संगीत क्षेत्रातले केले, सावनी रवींद्र त्याच्याबद्दल केलं, एक जॅम सेशन केलं आपण. असे मिक्स प्रकारचे भाग आम्ही करतोय. डेफिनेटली ॲक्टर्स, डिरेक्टर्स, क्रिएटर्स जास्त प्रमाणात थोडे आहेत, पण असं नाही की बाकीचे आम्ही करतच नाही, तर बाकीचेही करतोय. आणि आम्ही पण ह्या पातळीवर, ह्या 1 लाखाच्या पातळीवर येऊन पुढच्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी थांबलेलो. कारण आता क्रेडिबिलिटी आहे, लोकांना वायफळ माहिती आहे आणि आता आम्ही अजून वेगळ्या क्षेत्रातली लोकं पण हळूहळू घेऊन येणार आहोत आणि त्यांच्या जर्नीबद्दल बोलणार आहोत. त्यामुळे थँक्यू सो मच. फक्त मेक शुअर की असे जेव्हा भाग येतील तेव्हा ते बघा आणि तेही शेअर करा, तरच ते अजून ग्रो होईल आणि आपल्या फीडवर अजून असे भाग दिसतील. तर आम्ही तर रेडी आहोत हे सगळं तुमच्यासाठी आणण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारे फॉर्मॅट बदलून सुद्धा. तर तुम्ही रेडी आहात का हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि मग आपण एकत्र मिळून असे भाग अजून लोकांपर्यंत पोहोचूया. तर आहेत ऑलरेडी आणि अजून येणार आहेत. दॅट्स अबाउट इट. एक टेक्निकल प्रश्न घेऊया पटकन. हाऊ डिड यू लर्न कॅमेरा व्हिडिओ एडिटिंग अँड
ऑल दॅट टेक्निकल पार्ट अँड वॉट सॉफ्टवेअर्स डू यू यूज? तू उत्तर दे पहिले. मी कॅमेरा आधी स्वतःच शिकली, नंतर मी छोटासा कोर्स केलेला फोटोग्राफीचा, आणि त्याच्यानंतर तर स्वतः करून 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 प्रोजेक्ट्स घेऊन ते केलं. व्हिडिओग्राफी ती खूप मॉडेस्टली सांगते. तिने बऱ्याचशा करिअरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोष्टी शिकत तिला फोटोग्राफी करायची होती, तर तिने हिम्मत करून पहिले एका फ्रेंडचा कॅमेरा घेऊन तिने चालू केलं स्ट्रीट फोटोग्राफी, वेगवेगळे वॉक्स आणि मग छोटे छोटे गिग्स घेऊन तिने स्टार्ट केलं होतं. कारण मला आठवतं त्या फेजमध्ये मी होतो आणि आमच्या बँडनीही तिला असं हायर करायचो आम्ही हिला एक्स्ट्रा बँडमेट म्हणून, आणि आमच्या बँड्सचे ती फोटो काढायची जेव्हा आम्ही खूप जास्त मुंबई पुणे वगैरे मध्ये परफॉर्म करायचो. मुंबई पुणेमध्ये परफॉर्म करायचो आणि तिथून ती शिकत गेले आणि जसे प्रोजेक्ट्स घेत गेले, मग नेटफ्लिक्स आलं, मग बिग ब्रँड झाले, असं करत ती सेल्फ मेड पण म्हणता येईल. ऑफकोर्स तिने टेक्निकल एक कोर्स केला होता, बट आय थिंक स्वतःच्याच हिमतीवर तिने केलं. त्यामुळे ते असं जे सांगितलं ते फारच तिने डायल डाऊन केलं असं नाही. सेल्फ मेड थोडं जास्त झालं, पण हो केलंय, प्रयत्न केलाय शिकायचा, अजून पण शिकायचं चालूच आहे. अजून खूप मला दुसरी गोष्ट करायची ज्याच्यात पण शिकायचं आहे, तर ते अजून चालू आहे. बट अदरवाईज मोस्टली सेल्फ लर्नडच आहे. आणि कॅमेरा खूप सोपी गोष्ट शिकायला, असं घाबरायचं नाही आहे. त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवला, माणसासारखंच आहे. माणसाला पाणी दिलं तर माहिती कळतं आपल्याला की त्याची तहान भागते, की जेवण दिला की बरं वाटतं आणि नंतर झोप येते. असं नाही करायचं, पाणी नाही पाजायचं आहे कॅमेराला. मी असंच सांगते की तुम्हाला कळेल की काय बटन दाबलं कॅमेरावर तर काय होतं. आणि खूप हे पण आहे इन्फॉर्मेशन ऑनलाईन आता तर खूप आहे, बापरे खूपच. तर हो. आणि टेक्निकलचं माझं म्हणायला गेलं तर सुरुवातीला मी सांगितलं की चालू केलं आणि शिकत गेलो, जिथे अडकलो तिथे यूट्यूब पाहिलं आणि जसे पैसे आले तसा गोष्टी घेतल्या. माझा पहिला गोप्रोचा कॅमेरा होता, तो मी मिलानच्या रस्त्यावर जेव्हा मी म्युझिक ॲज अ बस्किंग स्ट्रीट म्युझिशियन म्हणून मी एक 20-25 शोज केले होते प्रॉपर स्ट्रीटवर. त्याची आहे एक व्हिडिओ, मराठी बॉय प्लेइंग मराठी सॉन्ग इन इटली, यूट्यूबवर सर्च करा. तर जे मी वाजवून पैसे गोळा केले होते मिलानमध्ये शिकताना, फॉर फन केलं होतं, मला एक्सप्लोअर करायचं होतं स्ट्रीट बस्किंग, जे युरोपमध्ये कल्चर आहे. त्याच्यातनं जे पैसे आले त्याच्यातनं मी प्राची तेव्हा शिपवर काम करत होती आणि त्याला तिकडे ड्युटी फ्री तिच्या शॉप्स होते शिपवर, क्रूजवर, तिकडे जाऊन तिला मी पैसे दिले होते कॅशमध्ये आणि मग तिने मला गोप्रो तिथनं विकत घेऊन दिला होता. तो माझा पहिला कॅमेरा होता आफ्टर माझा आयफोन. आणि जो आत्ता अजूनही आपण वापरतो इंटरव्ह्यूमध्ये जो माझ्यावर असतो कॅमेरा, तो मी एका डिझाईन कॉम्पिटिशनमध्ये हॅकेथॉनमध्ये जिंकून त्याच्यातनं जे पैसे आले होते त्याच्यातनं विकत घेतला होता. तर अशा सगळ्याच करिअरने मला इकडनं तिकडनं मदत केली. पण जसं येत गेलं तसं शिकत गेलो, तसंही आजही चाललंय. जसं येतंय तसं शिकतोय, नवीन गोष्टी खूप बदलत असतात, त्याप्रमाणे अपडेट होत राहतो. बेस्ट वे एक प्रोजेक्ट चालू करा तुम्ही ज्याचा तुमचा मेन गोल असेल शिकणं. त्यामुळे एकदा तो प्रोजेक्ट चालू केला, फॉर एक्झाम्पल एक यूट्यूब चॅनल चालू केलं, तिकडे डेली टाकायला लागलात ना किंवा वीकली जे काय आहे, तर तुम्ही एकदा एडिटिंग शिकता, शूटिंग शिकता, कसं बोलायचं शिकता, सगळ्या गोष्टी शिकत जाता. कारण की तुम्हाला एक गोल असतो की मला ही व्हिडिओ बनवायची आणि पोस्ट करायचे. तर एखादा प्रोजेक्ट घ्या असा सेल्फ प्रोजेक्ट आणि चालू करा. त्याच्यातनं स्किलसेट पटकन शिकता येतात आणि जे हवं आहे तेच शिकलं जातं. इन्स्टेड ऑफ फक्त शिकायला बसलो की सगळं शिकवतात तिकडे, पण जेव्हा आपण काहीतरी करताना शिकतो तर जे हवं आहे तेच आपल्याला शिकायला मिळतं आणि त्यामुळे तेही बेटर होत जातं. असा माझा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न आहे चॅलेंजेस थ्रू आउट द जर्नी. चॅलेंजेस थ्रू आउट द जर्नी. आता हे एक काय म्हणतात, आता थोडं नाजूक विषय. तर काय झालं, वायफळ चालू केलं मी तेव्हा कथाकथन आणि त्याच्यातनं चालू झालं होतं. एक सेल्फ रिफ्लेक्शन पॉडकास्ट म्हणून चालू केलं आणि मग इंटरव्ह्यू सेक्शनमध्ये गेलो आम्ही. ओळखीच्या लोकांना पहिले बोलून कम्फर्ट लेवल क्रॅक करून कसं घ्यायची पॉडकास्ट मराठीतनं, ते आज प्रॅक्टिस आम्ही क्रॅक केलं आणि नंतर मग अजून लोकांना बोलवत गेलो. जसे दरवाजे उघडत गेले. आमचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट्स नाही आहेत कुठेच. हळूहळू आता व्हायला लागलेत, कारण क्रेडिबिलिटी वाढते किंवा चॅनल लोकांपर्यंत पोहोचते म्हणून लोक ओळखतात. कारण आम्ही मराठी ह्या इंडस्ट्रीत नाही आहोत जिकडे आम्ही सगळ्यांना ओळखतो, किंवा थिएटर केलं आहे म्हणून आम्ही सगळ्यांना ओळखतो, नाही केलं आहे. किंवा पुण्यातही नाही आहोत, कारण पुण्यात आहेत असे पॉकेट्स जिकडे थिएटर केलं की युजली जे तेव्हाचे कॉलेजचे फ्रेंड्स होते तेच आता जाऊन मस्त काम करतात, तर तुमचे तसे बेसिक कॉन्टॅक्ट्स होतात, तर तेही नाही आहेत. इनसिक्युरिटी ही होती की कथाकथन जे आहे ना ते खरंच मला करायचं होतं आणि लोकांपर्यंत आणायचं होतं. ते एक सुधरत डेव्हलपमेंट त्याच्यात व्हावी अशी माझी इच्छा होती, जे सातत्याने आपण करतोय गेले 1-1.5 वर्ष. पण गेस्ट एपिसोडमुळे असं व्हायला नको की
वायफळ म्हणजे गेस्ट एपिसोड किंवा वायफळ म्हणजे सेलिब्रिटी गेस्ट किंवा वायफळ म्हणजे खूप चांगले इंटरव्ह्यू घेतात हे सेलिब्रिटी लोक. पॉडकास्ट. हां, सेलिब्रिटी पॉडकास्ट जसं मध्ये एकाने म्हटलं होतं आपल्याला. म्हणजे ते चांगलं आहे, त्याच्यामुळे आपण ओळखले जातोय किंवा तेही आपली स्टाईल आहे. ऑफकोर्स तेही आपलं एक स्किल आहे, ते लोकांपर्यंत येतं, त्याचा खूप आनंद आहे. पण त्याचबरोबर व्यक्ती म्हणून मला पर्सनली ज्या गोष्टी सांगायच्या आहेत किंवा मला जे एक्सप्लेन करायचं जे एक्सप्रेस करायचे त्याच्यासाठी ऑडियन्स असेल का, हा माझा प्रश्न होता, जो आता हळूहळू बाहेर चालला आहे. कारण की जेव्हा तुम्ही क्रिएटिव्हली एंगेज्ड असता एखाद्या आर्ट फॉर्ममध्ये आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही करत असता आधी आणि मग अचानक तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमुळे लोकांसमोर येता, तर असं वाटू शकतं की त्याच्यामुळे आपण लोकांपर्यंत पोचतो हे छान आहे, पण त्याच्यासाठी मी ओळखला जाऊ नये किंवा त्याच्याचसाठी फक्त ओळखला जाऊ नये ही एक इन्सिक्युरिटी असते. माझ्या कामासाठी, आमच्या कामासाठी, स्टोरी टेलिंगसाठी, त्याच्यासाठी लोकांपुढे यावं ही एक प्रामाणिक आमची इच्छा आहे. कारण आम्ही इनेट क्रिएटर्स आहोत, इनेट आर्टिस्ट आहोत. बरेच प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या कलाक्षेत्रात करत आलेलो आहोत गेले 10-15 वर्ष. तर तेही लोकांसमोर यावं हे असं आतून मला एक तळमळ होती. ती आता हळूहळू जाते, पण ते एक चॅलेंज होतं जे आता निघून चाललं. त्यामुळे वायफळ कथाकथन हे एक आमचं आउटपुट आहे त्यातलं, जे आमचं आहे, जे तुमच्यापर्यंत आणायचं आहे आणि जे तुमच्यापर्यंत ॲक्च्युली एका स्पेसमध्ये येणार आहे फिजिकली. तर लक्ष ठेवा इंस्टाग्रामवर, कारण ते जर चाललं तर अजून बऱ्याच छान कल्पना आहेत त्याही पुढे येतील. तर ती एक चॅलेंज होतं, अजूनही आहे, पण ते जाईल हळूहळू. आय होप. पण त्याच्यासाठी आपलं काम पण महत्त्वाचं आहे, कारण आपलं काम सुद्धा चांगलं असलं पाहिजे ते लोकांपर्यंत टिकण्यासाठी किंवा लोक म्हणण्यासाठी की अरे हां, सुयोग आणि प्राची किंवा सुयोगची कथाकथन हे खूप चांगलं असतं, सुयोगने गोष्ट लिहिली किंवा वायफळवरची गोष्ट, वायफळवर हे सुद्धा असतं, हे पण बघा. ते करण्यासाठी ते जे बघण्याचा तो कॉन्टेंट आहे, आशय आहे, तोही तेवढाच चांगला असला पाहिजे. तर तोही आमचा ऑफकोर्स प्रयत्न आहे. क्वालिटी कशी वाढेल आणि कसे आम्ही तिथपर्यंत पोचू, सो दॅट तुम्हाला असं मस्त बुफे प्लॅटर मिळेल, जिकडे आमचे सुंदर इंटरव्ह्यू सुद्धा असतील आणि आमच्याही गोष्टी असतील आणि आपण सगळे एकत्र पुढे जाऊ. पुन्हा एकदा इंटरव्ह्यू घेणं हे सुद्धा एक स्किल सेट आणि तेही आर्ट फॉर्मच आहे एक वेगळा, तोही आम्ही एक्सप्लोर करतोच आहे. पण हे पण दुसरं पण आमचं ते पण बघा असं. हो, म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायच्या वेळी सुयोग असं एकतरी तो असं कागद घेऊन लिहून नाही बसत की हे प्रश्न विचारायचा आहे, रिसर्च करून की हे तर विचारायलाच पाहिजे, तसं अजिबात नाही आहे. सगळं ऑन द स्पॉट असतो. मला ह्या माणसाचं काय जाणवून घ्यायचं आहे ते एक असते, म्हणून ते त्याचे मनाचे जे प्रश्न असतात ते त्यानं विचारतो. म्हणजे मेनली तसंच आहे वायफळचा फॉर्मॅट. हो, म्हणून ते इंटरव्ह्यूज बघायला पण असं चांगलं पण वाटतं, शांत वाटतं. म्हणजे असं ते कॉमेंट्स येतात तेव्हा मला कळतं की हे आमचीच कुतूहल नाही आहे, खूप लोकांची असते की हे काय करतात, हे यांना काय आवडतं, तसं. आणि रिलेटेबल पण होतं मग लोकांना. जसं म्हटलं मी, माणूस तत्वावर जेव्हा कनेक्ट करताना, तर तुम्ही काय करताय किंवा एखादी व्यक्ती जिचं बॉडी ऑफ वर्क खूप ह्यूज आहे, ते काय करतात, बऱ्याचशा गोष्टी आपल्या सिमिलर असतात. त्यामुळे एकतर आपल्याला कळतं की ही लोकं आपल्यासारखी आहेत, दुसरं कळतं की आपण ह्यांच्यासारखे आहोत, म्हणजे आपणही काहीतरी करू शकतो किंवा आपणही काहीतरी केलं पाहिजे किंवा आपण जे करतो ते योग्य आहे. त्यामुळे इन दी एंड जरी दुसऱ्याबद्दलच्या गोष्टी असल्या ना, जो प्रेक्षक आहे, श्रोता आहे किंवा ॲज अ पर्सन जेव्हा मीही बघतो अशा गोष्टी, ते इट बॉइल्स डाऊन टू मला ह्याच्यातनं काय मिळालं, मला काय आवडलं किंवा मी ह्याच्यातनं काय करू शकतो. तर ते खूपच पर्सनल आहे आणि तो आमचा फोकस असतो. पण तेच आहे, म्हणजे व्यक्ती कोणती असो समोर, तो पर्सनल कनेक्ट आणि त्याच्यातनं तुम्हाला काय मिळतं हे खूपच 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 महत्त्वाचं आहे अशा प्रकारच्या गप्पा गोष्टी. नाईस. नेक्स्ट, कट टू द नेक्स्ट क्वेश्चन. ज्या गोष्टी तू लिहितोस खरंच छान असतात, बट त्या गोष्टी रिअल इन्सिडेंट असतात का खरं का खोटं, असं म्हणायचं असेल बहुतेक त्यांना. खऱ्या असतात का खोट्या असतात? छान प्रश्न आहे हा. प्रश्न आम्हाला ॲक्च्युली मागच्या लाईव्हमध्ये जेव्हा मी केलं तेव्हा लोकांनी विचारलं होतं तिथे. म्हणजे आता बघा, मी लिहितोय, तर लेखक आहे की नाही मी माहीत नाही मला अजून, म्हणजे म्हणू शकतो कारण लिहितोय मी, 1-1.5 वर्ष लिहितो असं नाही, एक गोष्ट लिहिली. पण ना बऱ्याच ज्या गोष्टी तुम्ही आत्तापर्यंत ऐकल्यात ना, त्याच्यातला जो मेन मुद्दा असतो किंवा जी मेन गोष्टीच्या अराउंड ते असतं ना, ते मॅक्सिमम टाईम खरं घडलेलं आहे. आणि
त्याच्यानंतर मग त्याला एक जोडले जातात. बऱ्याचशा 2-3 गोष्टी वेगवेगळ्या कालखंडात झालेल्या असतात, पण त्या मी एकत्र असतात त्यामुळे एकत्र आणून त्यांना जोडतो आणि मग त्याच्यात काय काय वेगवेगळे अनुभव गुंफत जातो. काही वेळा ऑफकोर्स काही काल्पनिक गोष्टी त्याच्यात ॲड करतो स्टोरी टेलिंगसाठी, कारण दॅट इज वेअर युअर क्रिएटिव्हिटी कम्स इन पिक्चर. पण मोस्ट ऑफ द टाइम्स मेन मुद्दा जो असतो ना तो खरा असतो. बऱ्याचशा गोष्टी खऱ्या घडलेल्या असतात. सायकलचा तो राडा म्हणा किंवा अगदी रंगपंचमीतल्या त्या गोष्टी ज्या म्हटलं मी, भूगोलचा पेपर होता, वैशाली सामंत यांचा कॉन्सर्ट, ते सगळं खरं घडलेलं आहे. आणि मॅक्सिमम सगळ्या गोष्टींमध्ये आणि 90% गोष्टींमध्ये खरं घडलेल्याच गोष्टी आहेत. आय थिंक अँटिक तात्या जी गोष्ट आहे ती पूर्णपणे फिक्शनवर मी लिहायचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यातली भावना खरी आहे. म्हणजे जे मला जुन्या गोष्टी किंवा जुन्या शॉप्स किंवा जुने शॉप फ्रंट्स किंवा जुन्या बोर्ड असतात दुकानांचे, ते पाहण्यात खूप इंटरेस्ट आहे. तर त्या आयडियावरनं किंवा त्या फिलिंग अनुभवावरनं किंवा त्या का अनुभूतीवरनं ती गोष्ट बसवली गेलेली होती किंवा लिहिली गेली होती. पण मोस्टली सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, फील झालेल्या आहेत आणि त्याच पुढे आपण मांडतोय. लाईव्हसाठी येतोय तुमच्याकडे. बरेच प्रश्न आहेत, बरेचसे मिक्स आहेत, तर एवढे आत्ता घेऊया आत्तापुरते. आणि काही राहिलेच असतील तर त्याचे आम्ही इंस्टाग्रामच्या स्टोरीजवर आम्ही जस्ट येऊन पटकन उत्तर देऊ त्याची, हा एपिसोड येऊन गेल्यानंतर. ह्या सगळ्या प्रवासात घरच्यांची साथ पण आम्हाला खूप आहे. बऱ्याचशा जे लहानपणीच्या गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली त्यांच्या अराउंडच झाल्यात किंवा त्यांच्यामुळे झाल्यात किंवा मला त्यांनी कुठेतरी पाठवलं तिकडे झालंय, त्यामुळे तो कनेक्ट आहे. दापोलीचा कनेक्ट खूप जास्त आहे. प्राचीला तो आता खूप रिलेटेबल झाला आणि हे आय थिंक प्राचीसाठी सुद्धा हे माझी लहानपण कसं होतं हे जाणून घेण्यासाठी ह्या गोष्टी पण तिला खूप, म्हणजे त्याच्यातनं पण तिला खूप कळतं की मी कसा होतो लहानपणी. तर तेही आहे आणि त्यांचा सपोर्टही खूप महत्त्वाचा आहे. बिलकुल, तुमचाही सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. वायफळ मंडळ आपलं जे आहे ते मस्त प्रकारे छान वाढते आणि ह्या लोकांबरोबर आपण अजून बऱ्याच गोष्टी करणार आहोत. येस. तर एवढं बोलून आपण आजचा भाग पूर्ण करूया इथे. प्राची एखादा शब्द देऊन टाकणार रॅन्डम काहीतरी, तर ज्यांनी पाहिला इथपर्यंत तर तो शब्द टाकला तर आपल्याला कळेल त्यांनी इथपर्यंत पाहिलं. ऑफकोर्स तुला माहिती आहे. कुतूहल. नाईस. कुतूहल हा शब्द टाका तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये. एवढं बोलतो आणि पूर्ण करतो आजचा एपिसोड. वायफळला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर जा, कारण तिकडे लाईव्ह शोजचं सगळं आम्ही टाकणार आहोत. ह्या प्रवासाबद्दल खूपच आम्ही ऋणी आहोत. असेच आमच्याबरोबर राहा आणि आवडत असेल तर पहा, आवडत असेल तर लोकांपर्यंत पाठवा आणि आपण भेटत राहूच वेगवेगळ्या माध्यमातनं, वेगवेगळ्या गोष्टींमधनं, वेगवेगळ्या आमच्या प्रोजेक्ट्समधनं. आय होप आम्ही तुमचा तो ट्रस्ट, आपला जो आहे एक विश्वास, तो बिल्ड करतोय, सो दॅट आमचे जे काही एक्सपेरिमेंटल असं काहीतरी भन्नाट काय काय कल्पना आहेत त्याही आम्ही तुमच्यासमोर आणू शकू. हा कॉन्फिडन्स आम्ही हळूहळू आमच्यात आणतोय, जो तुमच्यावर डिपेंडंट आहे की तुम्ही कसं ते तुमचा विश्वास आमच्यावर कसा टाकताय त्याच्यावर आहे. तर चला भेटूया पुढच्या भागात. येस, 60व्या भागात वायफळच्या लवकरच. धन्यवाद. लेट्स गो नाही भेटूया.